विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. महाराष्ट्राचा भूगोल या सिरीजमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत आपल्या सरळ सेवा, वनरक्षक, पोलीस भरती किंवा ग्रुप सीच्या परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा टॉपिक महाराष्ट्रातील महत्त्वाच्या लेण्या, महाराष्ट्रातील महत्त्वाचे धबधबे आणि महाराष्ट्रातील महत्त्वाचे थंड हवेचे ठिकाण या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. परीक्षेच्या दृष्टीने अति महत्त्वाचा टॉपिक आहे. जोड्या लावाला हमखास विचारला जातो. नोट स्वरूपात तुम्हाला बाकी मिळणारच आहे, पण डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशनने काहीतरी लक्षात आलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त मेमराईज राहील. हा आपला प्रयत्न असणार. लक्षात असू द्या. तर विद्यार्थी मित्र हा आपण चर्चा करत आहोत महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणं. तर आपल्या सरळ सेवा आणि सगळ्या परीक्षांच्या दृष्टिकोनात अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे, तो म्हणजे थंड हवेचे ठिकाण. विद्यार्थी मित्र हो, यामध्ये मात्र एक जॉग्राफिकल लॉजिक लक्षात घ्या, की आपल्या लक्षात येईल की जमिनीवर जे तापमान आहे, जमिनीवर जे काही तापमान आहे, सूर्याची उष्णता जमिनीपर्यंत येते, जमीन तापते आणि जमिनीला लागून उष्णता जास्त असते, त्यामुळे त्या ठिकाणी तापमान जास्त. पण तुम्ही जमिनीपासून आकाशाकडे वरती वरती जायला लागला, की जमिनीपासून आकाशाकडे वरती जाताना दर 165 मीटर अंतरावर 165 मीटर उंचीवर गेलं की तापमान 1 डिग्रीने कमी होते. 1 डिग्रीने कमी होते. अजून 165 मीटर उंचीवर गेला, अजून 1 डिग्रीने तापमान कमी. म्हणजे जर जमिनीवर तापमान 20 डिग्री असेल तर इकडे 19 होईल, इकडे 18 होईल, अजून 165 ला 17 होईल, अजून 165 ला 16 होईल. म्हणजे असं वरती जर डोंगरावर तुम्ही जायला लागले किंवा वरच्या मजल्यांवर जरी जायला लागले, तरी आपल्या लक्षात येते तरी आपल्या लक्षात येतं की तापमान कमी होतंय. म्हणजे जरी आपण जमिनीवर जरी तापमान 20-40 डिग्री जरी असेल, पण डोंगराच्या वरच्या भागात गेलो, जो डोंगर अतिशय उंचावर आहे, डोंगराच्या या शिखरांवर किंवा घाटमाथ्यांवर ते टेम्परेचर साधारणतः 6 किंवा 8 डिग्री सेंटीग्रेड असतं. मग त्या ठिकाणी गेलं की आपल्याला थंडावा जाणवायला सुरुवात होते आणि आपण म्हणतो त्याला थंड हवेचं. हा फिलॉसॉफी आहे आणि जॉग्राफी आहे. तर मुद्दा आपला असा आहे, अशा प्रकारचं थंड हवेच्या ठिकाणांच्या मागचं हे गणित आहे. आणि दर 165 मीटर उंचीवर 1 डिग्री सेल्सिअसने तापमान कमी होत जाणे याला पतन दर किंवा लॅप्स रेट असं म्हटलं जातं. यदा कदाचित थोड्या अवघडात गेले आणि कन्सेप्च्युअल प्रश्न विचारला तर आपल्याला या संदर्भात चर्चा माहित पाहिजे. पतन दर किंवा ज्याला आपण तर पतन दर कशाला म्हटलं जातं किंवा लॅप्स रेट कशाला म्हटलं जातं, हा त्या संदर्भात महत्वाचा आहे. मग त्यामुळे थंड हवेची ठिकाणे आपल्याला घाटमाथ्याच्या प्रदेशात किंवा उंच पर्वतीय प्रदेशातच आढळतात. मग अशा प्रकारचं महाराष्ट्रात कोणकोणती थंड हवेची ठिकाण? मग महाराष्ट्रात थंड हवेची ठिकाणं जर कोकणापासून सुरुवात केली तर आपल्या लक्षात येतं की पालघर जिल्ह्यात जव्हार नावाचं थंड हवेचं ठिकाण. जोड्या लावाच्या स्वरूपात हमखास प्रश्न असतात, तर नोट्स स्वरूपात शिकवण्यापेक्षा डायग्रामॅटिक जास्तीत जास्त लक्षात राहील, म्हणून प्रथमतः इथे लक्षात. पालघर जिल्ह्यात जव्हार आणि त्याच्या जवळच अजून सांगायचं तर एक सूर्यमाळ नावाचं ठिकाण आहे. पालघर जिल्ह्यात जव्हार आणि जव्हारच्या जवळच आहे सूर्यमाळ. ही दोन थंड हवेची ठिकाणं पालघर जिल्ह्यात. तर पालघर जिल्ह्यात जव्हार आणि सूर्यमाळ ही दोन थंड हवेची ठिकाणं आहेत. त्यानंतर पुढे रायगड जिल्ह्यात बघितलं तर महाराष्ट्रातील अत्यंत प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण माथेरान रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यात आहे. कधी कधी तालुका सुद्धा विचारला जातो. तर रायगड जिल्ह्यात कर्जत तालुक्यात माथेरान हे थंड हवेचं ठिकाण. रायगड जिल्ह्याचा कर्जत तालुका आणि या ठिकाणी माथेरान. यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात एक थंड हवेचं ठिकाण आहे, डोंगरावर असणारं दापोली. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली हे महत्वाचं थंड हवेचं ठिकाण. याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्रात ज्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो ते आंबोली हे प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण आहे. तर जव्हार, सूर्यमाळ, माथेरान, दापोली आणि आंबोली
ही सर्व महत्वाची ठिकाणं कोकणामध्ये आहे. तर अशा प्रकारची ही महत्वाची कोकणातील थंड हवेची ठिकाणं. त्यानंतर विचार करूया नाशिक प्रशासकीय विभाग. नाशिक प्रशासकीय विभागात नंदुरबार जिल्ह्यात अक्राणी टेकड्यांच्या परिसरात महाराष्ट्रातील अत्यंत प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण आहे तोरणमाळ. तर तोरणमाळ हे अतिप्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण नंदुरबार जिल्ह्यात अक्राणी नावाचा तालुका आहे. या तालुक्याच्या याचबरोबर जळगाव जिल्ह्यात हे महत्वाचं थंड हवेचं ठिकाण आहे ते म्हणजे सातपुडा डोंगर रांगेत पाल नावाचं थंड हवेचं ठिकाण आहे. लक्षात असू द्या, पाल. आणि हे सातपुडा डोंगर रांगेत आहे. कधी कधी आपल्याला फसवलं जातं. आपल्याला वाटतं की जळगाव जिल्ह्यातून गेलेली डोंगररांग आहे ती म्हणजे अजिंठा, पण अजिंठा जळगाव जिल्ह्याच्या खालच्या भागातून गेली, वरच्या भागातून सातपुडा आहे आणि त्या भागात पाल नावाचं थंड हवेचं ठिकाण आहे जळगाव जिल्ह्यात. तर जळगाव जिल्ह्यातील पाल. यानंतर नाशिक जिल्ह्यात महत्वाचं थंड हवेचं ठिकाण आहे ते म्हणजे त्र्यंबकेश्वर किंवा नाशिक जिल्ह्यात फॉग सिटी म्हणून जे ठिकाण प्रसिद्ध आहे ते म्हणजे इगतपुरी. तर अशा प्रकारचं इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, काही ठिकाणी सप्तशृंगी पण सांगितलं जातं. अशा प्रकारची ही नाशिक जिल्ह्यातील थंड हवेची ठिकाण. यानंतर नाशिक विभागामध्ये नगर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची विशेष काही थंड हवेची ठिकाणं नाही. हरिश्चंद्रगडच्या भागात काही प्रमाणात तिकडे आहे, अकोला तालुक्याच्या भागामध्ये, पण जास्त परीक्षेला विचारली जाणारी नाही. त्यानंतरचा पुणे विभाग आहे आणि पुणे आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण आहे भीमाशंकर. तर भीमाशंकर हे थंड हवेचं ठिकाण पुणे आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर. पुणे जिल्ह्यातील एक थंड हवेचं ठिकाण आहे भीमाशंकर. दुसरी महत्वाची थंड हवेची ठिकाणं आहे खंडाळा आणि लोणावळा. पुणे जिल्ह्यातील खंडाळा आणि लोणावळा ही ठिकाणं प्रसिद्ध. तर आम्ही लहान होतो तेव्हा एक गाणं यायचं, खंडाळा लोणावळा कोल्हापूरचा पन्हाळा बंगलोर गोवा की म्हैसूरला. अशा प्रकारचं गाणं. म्हणजे खंडाळा आणि लोणावळा ही प्रसिद्ध थंड हवेची ठिकाणं आहे पुणे जिल्ह्यामध्ये. लक्षात. यानंतर सातारा जिल्ह्यात महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण आहे ते म्हणजे महाबळेश्वर. तर अशा प्रकारचं महाबळेश्वर किंवा त्याला लागून असणारं पाचगणी. तो महाबळेश्वर आणि पाचगणी नावाची थंड हवेची ठिकाणं सातारा जिल्ह्यात आहे. त्यानंतर पुढची महत्वाची थंड हवेची ठिकाणं कोल्हापूर जिल्ह्यात आहे पन्हाळा. कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा हे अतिशय प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण आहे पन्हाळा. तर म्हणजे त्या गाण्यात पण आहे खंडाळा लोणावळा कोल्हापूरचा पन्हाळा आले आपल्या आता. तर ही महत्वाची ही थंड हवेची ठिकाणं आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जे थंड हवेचं ठिकाण आहे त्याचं नाव आहे हिसमाळ. तो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हिसमाळ नावाचं थंड हवेचं ठिकाण. खुलताबादच्या जवळ आहे म्हैसमाळ. हे महत्वाचं थंड हवेचं ठिकाण आहे का त्याला भद्रा मारुती असंही म्हटलं. तर खुलताबाद तालुक्यामध्ये म्हैसमाळ आणि भद्रा मारुती ही थंड हवेची ठिकाण आहे. त्यानंतर पुढचा महत्वाचा जिल्हा आहे थंड हवेच्या ठिकाणांसाठी प्रसिद्ध. तो जर आपण बघितला तर पुढची महत्वाची थंड हवेची ठिकाणं आहे ती म्हणजे या अमरावती जिल्ह्यात आहे चिखलदरा. एकदम सोपा आहे. चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण अमरावती जिल्ह्यात आहे. तर चिखलदरा. याचबरोबर विदर्भात जरा थंड हवेची ठिकाणं कमी आहे कारण वातावरण अतिशय उष्ण आहे आणि ज्या भागात थोड्याफार डोंगररांगा आहे त्या भागात काही प्रमाणात थंड हवेची ठिकाणं तयार झालेली आहे. नागपूर जिल्ह्यात रामटेक नावाचं थंड हवेचं ठिकाण. तर नागपूर जिल्ह्यात आहे रामटेक. हे प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण आहे नागपूर जिल्ह्यात. तर अशा प्रकारची महाराष्ट्रातील महत्वाची थंड हवेची ठिकाणं आणि त्यांच्या संदर्भात विचारले जाणारे प्रश्न. या भागात सह्याद्री आणि सह्याद्री आणि उपरांगांमध्ये जास्तीत जास्त थंड हवेची ठिकाणं आहेत. विदर्भात आणि मराठवाड्यात त्या मानाने थंड हवेची ठिकाणं आपल्याला कमी बघायला मिळतात. तरी पण
धाराशिव जिल्ह्यामध्ये येडशी नावाचा जो डोंगर आहे, येडशी किंवा मन्मथनाथ स्वामी मंदिर, या भागात डोंगराच्या रचनेमुळे काही प्रमाणात थंड हवामान आपल्याला बघायला मिळतं. तर अशा प्रकारची महत्वाची थंड हवेची ठिकाणं आणि ही महत्वाची ठिकाणं आपल्याला लक्षात ठेवावी लागतील. तर परीक्षेला हमखास विचारली जाणारी आहे ती म्हणजे माथेरान, त्यानंतर महाबळेश्वर, पन्हाळा, अंबोली, म्हैसमाळ, पाल, तोरणमाळ, चिखलदरा ही महत्वाची अति महत्वाची थंड हवेची ठिकाणं आहे. आणि महाराष्ट्रात या सह्याद्री डोंगर रांगांमध्ये मोठ्या प्रमाणावर थंड हवेची आहे. थंड हवेची ठिकाणं का तयार झाली तेही आपण बघितलं की डोंगरावर वरती जाताना तापमान कमी होत जातं आणि डोंगरावरची शुद्ध हवा किंवा मोकळी हवा, त्यामुळे आपल्याला तिथे थंडावा जाणवतो. अशा प्रकारची महाराष्ट्राची थंड हवेची, महाराष्ट्राच्या थंड हवेच्या ठिकाणानंतर आपल्याला जी चर्चा करायची आहे ती म्हणजे महाराष्ट्रातील प्रमुख धबधबे. आता लक्षात असू द्या, महाराष्ट्रातील प्रमुख धबधबे आपण बघणार आहोत. या टॉपिकवर परीक्षेला हमखास प्रश्न विचारले जातात आणि जे टॉपिक आपल्याला मार्क मिळवून देतील सगळं काही कव्हर करण्याचा आपला प्रयत्न. मग महाराष्ट्रातील धबधबे, खरं तर नदीच्या खनन कार्याचा एक परिणाम म्हणजे धबधबे तयार होणं आहे. आणि महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये नर्मदा नदी, जिला रेवा असं म्हटलं जातं, उड्या मारत जाणारी म्हणजेच रेवा, ही धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात मात्र महत्वाचे जे धबधबे आहे त्या धबधब्यांविषयी आता आपण चर्चा करणार आहोत. महाराष्ट्र महत्वाचे धबधबे. मग महाराष्ट्रात महत्वाचे जे धबधबे आहे त्यापैकी सर्वात प्रसिद्ध आणि पहिला आणि महत्वाचा धबधबा आहे तो धबधबा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे, अंबोली धबधबा. तर अंबोलीच्या भागात जो धबधबा आहे तो अंबोली धबधबा सिंधुदुर्ग जिल्ह्यातला प्रसिद्ध. याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यात एक प्रसिद्ध धबधबा आहे मार्लेश्वर. मार्लेश्वर नावाचं देवस्थान आहे आणि त्याच्या जवळ जो धबधबा आहे मार्लेश्वर धबधबा, रत्नागिरी जिल्ह्यात मार्लेश्वर. यानंतर पुढे महत्वाचे जे धबधबे आहे या धबधब्यांमध्ये सातारा जिल्ह्यात महत्वाचे धबधबे आहे. सातारा जिल्ह्यात एक धबधबा आहे त्याला म्हटलं जातं ठोसेघर. महाराष्ट्रातील सर्वात उंचावरून कोसळणारा धबधबा ठोसेघर सातारा जिल्ह्यात तारळी नावाच्या नदीवर आहे, तारळी. आणि दुसरा महत्वाचा धबधबा आहे त्याला नाव आहे लिंगमाळा. वेण्णा नदीवर असणारा सातारा जिल्ह्यातील लिंगमाळा धबधबा आपल्या अभ्यासाच्या आणि परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. ठोसेघर आणि लिंगमाळा दोनही धबधबे सातारा जिल्ह्यात आहेत. यानंतर पुढे महाराष्ट्रात एक प्रसिद्ध धबधबा आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये किंवा आता अहिल्यानगर जिल्ह्यात. आणि अहिल्यानगर जिल्ह्यात प्रसिद्ध धबधबा आहे त्याचं नाव आहे भंडारदरा. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यात भंडारदरा नावाचा धबधबा, त्याला विल्सन फॉल्स असंही म्हटलं जातं, विल्सन डॅम. आणि अशा प्रकारचा भंडारदरा धबधबा तो महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. नाशिकच्या जवळ सोमेश्वरला एक धबधबा आहे त्याला दूधस्थळी धबधबा म्हटलं. म्हणजे तो धबधबा जेव्हा कोसळतो तेव्हा दुधाचे तुषार उडतात की काय, सोमेश्वर नावाचे तीर्थक्षेत्राजवळ आहे, त्याला दूधस्थळी धबधबा असं म्हटलं जातं. त्याचबरोबर नाशिकला अजून एक महत्वाचा धबधबा आहे ज्याला अशोका धबधबा असं म्हटलं. त्याचबरोबर दुगारवाडी नावाचाही एक धबधबा नाशिकच्या परिसरात आपल्याला मिळतो. त्यानंतर जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव तालुक्यात जो धबधबा आहे तो मनुदेवी नावाचा धबधबा. मनुदेवी नावाचं तीर्थक्षेत्र आहे आणि त्या ठिकाणी मनुदेवी नावाचा धबधबा आहे जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव नावाच्या तालुक्यात. त्यानंतर पुढचे महत्वाचे जे धबधबे आहे त्यामध्ये बीड जिल्ह्याचा आष्टी नावाचा तालुका आणि या बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात सौंताडा नावाचा धबधबा आहे. नाव महत्वाचं आहे, लक्षात असू द्या, सौंताडा. तर बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात सौंताडा नावाचा धबधबा प्रसिद्ध आहे, सौंताडा. त्यानंतर पुढे नांदेड जिल्ह्यात, नांदेड नाही, यवतमाळ जिल्ह्यात महत्वाचा धबधबा आहे आणि यवतमाळ जिल्ह्यातील धबधब्याला नाव आहे सहस्रकुंड. सहस्रकुंड हा महत्वाचा धबधबा आहे यवतमाळ जिल्ह्यात. त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यात इकडे इंद्रावती नदीवर एक धबधबा आहे त्याचं नाव आहे रजिरप्पी.
तर अशा प्रकारचा हा रजिरप्पी नावाचा धबधबा, रजिरप्पी. तर अशा प्रकारचे हे महत्वाचे धबधबे परीक्षेला हमखास विचारले जातात. हमखास विचारले जाणारे आहे ठोसेघर, तारळी नदीवर सातारा जिल्हा, लिंगमाळा, वेण्णा नदीवर सातारा जिल्हा, अंबोली सिंधुदुर्ग जिल्हा, मार्लेश्वर धबधबा गंगोत्री नावाच्या नदीवर आहे रत्नागिरी जिल्हा. त्यानंतर मनुदेवी नावाचा धबधबा चाळीसगावच्या जवळ आहे जळगाव जिल्हा. दूधस्थळी, अशोका, दुगारवाडी हे धबधबे नाशिक जिल्ह्यात आहे. त्यानंतर भंडारदरा नावाचा प्रसिद्ध धबधबा, भंडारदरा हा धबधबा नगर जिल्ह्यात आहे. त्याचबरोबर विंचर नावर नावाची नदी आहे. नदीचं नाव पण लक्षात ठेवा, विंचर नावर. आणि या विंचर नावर नावाच्या नदीवर आष्टी तालुक्यात सौंताडा नावाचा धबधबा. विंचर नावर ही सीना नदीची उपनदी आहे आणि या भागात सौंताडा नावाचा धबधबा आहे. याचबरोबर पैनगंगा नावाची रिव्हर आहे किंवा नदी आहे. त्या पैनगंगा नदीवर या भागात सहस्त्रकुंड नावाचा धबधबा आहे. पैनगंगा नदीवर सहस्त्रकुंड धबधबा आहे. पैनगंगा नदी लक्षात असू द्या. आणि हा रजिरप्पी नावाचा धबधबा इंद्रावती नावाच्या नदीवर आहे. तर अशा प्रकारचे महत्वाचे धबधबे किंवा महत्वाचे संदर्भ मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे. भारताचा सर्वात उंचावरून कोसळणारा धबधबा कोणता आहे? महाराष्ट्राचा ठोसेघर आहे. पण भारताचा सर्वात उंचावरून कोसळणारा धबधबा कोणता, याचं उत्तर मला द्यायचं आहे. आणि पुढचा माझा महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे भारताचा नायगारा धबधबा असं कोणत्या धबधब्याला म्हणतात? लक्षात असू द्या, उत्तर सांगून जातो. भारताचा नायगारा धबधबा छत्तीसगड राज्यामध्ये इंद्रावती नदीवर आहे. तर छत्तीसगड राज्यामध्ये इंद्रावती नदीवर धबधबा आहे. कोणता आहे तो तुम्ही शोधायचा आहे. पण छत्तीसगड राज्यामध्ये आहे इंद्रावती नदीवर, त्याला भारताचा नायगारा धबधबा असे म्हणतात. बाकी काय नाव आहे ते कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. आणि अशा प्रकारचे महाराष्ट्रातील महत्वाचे धबधबे ज्याच्याविषयी परीक्षेला हमखास प्रश्न विचारले जातात आणि हे आपले क्लिअर झालेच पाहिजे. तर अशा प्रकारचे महाराष्ट्राचे 2 महत्वाचे टॉपिक आपण बघितले. महाराष्ट्रातील धबधबे, महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणं आणि आता आपल्याला चर्चा करायची आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या लेण्या. तर महाराष्ट्रातील लेण्या हा पण परीक्षकांचा अत्यंत आवडता टॉपिक. डायग्रामॅटिकली शिकवण्याचा प्रयत्न करतो आहे. काही सूचना असतील तर कमेंट बॉक्सच्या माध्यमातून मला सांगत चला, पण व्यवस्थित समजून घेत चला. डाटा क्लिअर होणं ते फार गरजेचं आहे. नुसता डाटा वाचणं नाही तर तो मेमराईज होणं आणि परीक्षेला वेळेवर तो आठवणं, या दृष्टिकोनातून मग डायग्रामवर शिकव. पुढचा आपला महत्वाचा मुद्दा आहे की महाराष्ट्रातील महत्वाच्या लेण्या. मग महाराष्ट्र आणि भारतामध्ये अनेक प्राचीन काळापासून राजे महाराजे होऊन गेले आणि त्यांच्या पाथरवटांनी, दगड फोडणारा म्हणजे पाथरवट, त्यांच्या पाथरवटांच्या माध्यमातून अनेक साऱ्या अद्वितीय आणि आविष्कार असणाऱ्या लेण्या निर्माण झाल्या. आणि मग कोणती लेणी कोणत्या धर्माची आहे किंवा कोणती लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे याविषयी आपल्या परीक्षेला प्रश्न विचारले जातात. लक्षात असू द्या, महाराष्ट्रातील अति महत्वाची लेणी लक्षात आणून देतो. मग महाराष्ट्रात महत्वाच्या ज्या लेण्या आहेत त्या लेण्यांमध्ये मंडपेश्वर नावाची लेणी आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात एक लेणी आहे, त्यांना मंडपेश्वर लेणी असं म्हणतात. आणि याच मुंबई उपनगर जिल्ह्यात अत्यंत महत्वाच्या लेणी आहे, बऱ्याच वेळेस परीक्षेला विचारल्या जातात, त्या कान्हेरी लेण्या आहेत. कान्हेरी लेण्या या बौद्ध धर्मीय लेण्या आहेत. पण कान्हेरी लेण्या मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये आहे, लक्षात असू. जो संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा परिसर आहे त्याच परिसराच्या एका भागात कान्हेरी नावाच्या लेण्या आहे, बौद्ध धर्मीय लेण्या आहे, कान्हेरी लेण्या. त्यानंतर महत्वाची जी लेणी आहे ती नाशिक जिल्ह्यात आहे, ज्याला पांडव लेणी म्हणतात. पांडव लेणी. तर पांडव लेणी नावाच्या लेण्या नाशिक जिल्ह्यात आहे. नाशिक जिल्हा लेण्यांसाठी जरा प्रसिद्ध आहे, कारण याच नाशिक जिल्ह्यात मांगी तुंगी नावाच्या लेण्या आहेत. मांगी तुंगी या लेण्या आहेत. याचबरोबर नाशिक जिल्ह्यात मांगी तुंगी लेण्यांनाच भिलवाडा लेणी असं सुद्धा म्हटलं जातं. लक्षात असू द्या, परीक्षेला एखादा क्रॉस क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सरळ सेवेला आणि पोलीस भरतीला जरा जास्त त्यांचा पॅटर्न आहे, वेगळं काहीतरी विचार.
तर मांगीतुंगी लेण्यांनाच भिलवाडा लेणी असं म्हटलं जातं. याचबरोबर पांडव लेणी, मांगीतुंगी लेणी आणि नाशिक जिल्ह्यातच चांभार लेणी आहे. नाशिक शहराच्या जवळच चांभार लेणी प्रसिद्ध आहे. तर अशा प्रकारच्या चांभार लेणी, भिलवाडा लेणी आणि पांडव लेणी नाशिक जिल्ह्यात. तर चांभार लेणी इकडे आहे आणि भिलवाडा लेणी बागलाण तालुक्यात. तर अशा प्रकारच्या या महत्वाच्या नाशिक जिल्ह्यातील त्यानंतर पुढे महत्वाच्या लेण्या आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील किंवा भारतातील सर्वात जुन्या लेण्या समजल्या जातात पितळखोरा. आणि लक्षात असू द्या या पितळखोरा लेणी औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. पितळखोरा लेणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जागतिक वारसा स्थळ यादीत समाविष्ट झालेल्या लेण्या आहे. मग ते आपल्याला माहित आहे. एक लेणी आहे वेरूळ, दुसऱ्या लेण्या आहे अजिंठा. तर वेरूळ आणि अजिंठा 1982 1982 मध्ये जागतिक वारसा स्थळ यादीत यांचा समावेश झालेला आहे. 83 मध्ये आहे. तर वेरूळ आणि अजिंठा लेण्या महत्वाच्या आहे. यानंतर जळगाव जिल्ह्यात एक लेण्या बघायला मिळतात त्यांचं नाव आहे घटोत्कच लेणी. जळगाव जिल्ह्यात ज्या महत्वाच्या लेण्या आहे त्या लेण्या आहे घटोत्कच लेणी. याचबरोबर अकोला जिल्ह्यात एक लेणी आहे त्यांचं नाव आहे पातूर लेणी. पातूरच्या लेण्या आहे. पातूर नावाचा तालुकाच आहे अकोला जिल्ह्यात. तर या पातूरच्या लेण्या अकोला जिल्ह्यात बघायला. त्यानंतर नागपूरच्या भागात एक लेणी आहे त्यांचं नाव आहे पुल्लर लेणी. पुल्लर, तर पुल्लर नावाच्या लेणी नागपूर जिल्ह्यात. तर नागपूरच्या भागात आहे पुल्लर लेणी, त्याही आपल्या दृष्टिकोनातून महत्वाच्या आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील काही महत्वाच्या लेण्यांमध्ये सर्वात प्रसिद्ध आहे कोल्हापूरची खिद्रापूरची लेणी. तर खिद्रापूरची लेणी, खिद्रापूर जैन लेणी आहे. बाहुबलीची मूर्ती पण आहे त्या भागात. तर जैन लेणी आहे हातकणंगले नावाच्या तालुक्याच्या भागामध्ये खिद्रापूरची लेणी आहे. परीक्षेला विचारलं जातं खिद्रापूर लेणी कोणत्या धर्मीयांची आहे किंवा बाहुबलीची मूर्ती महाराष्ट्रात, बाहुबली म्हणजे जैन धर्माचे पहिले तीर्थंकर ऋषभदेव, त्यांची प्रचंड उंच मूर्ती ती कोल्हापूर जिल्ह्यात खिद्रापूरच्या. याचबरोबर अजून महत्वाच्या लेण्या आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यात अति महत्वाच्या काही लेण्या आहेत. पुणे जिल्ह्यात एकविरा देवीचं दर्शन घ्यायला गेला की एकविरा देवीच्या भागातच किंवा लोहगडाच्या समोरच्याच बाजूला ज्या लेण्या आहेत त्यामध्ये कार्ले, आजे, बेडसा आणि मळवली. तर कार्ले, आजे, बेडसा आणि मळवली नावाच्या प्रसिद्ध लेण्या आहेत. तर पुणे जिल्ह्यात कार्ले, हाजी, बेडसा आणि मळवली या महत्वाच्या लेण्या आहेत. त्यावर प्रश्न विचारले जातात. त्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यात ज्या लेण्या आहेत त्या धाराशिव लेणी म्हणून प्रसिद्ध. धाराशिव, धाराशिवच्या भागात लेण्या आहेत. याचबरोबर धाराशिव जिल्हा किंवा उस्मानाबाद जिल्हा यामध्ये गोरा कुंभारांचं जन्मस्थान आहे. तेर नावाचं गाव आहे. तेर गावी आहे भक्तीचा हा रंग, कुंभाराच्या चिखलामध्ये नाचे पांडुरंग. या प्रकारचे अभंग पण भरपूर आहे. तर या तेर नावाच्या गावाच्या परिसरात तगर नावाच्या लेणी आहे. अशा प्रकारच्या काही लेणी. यानंतर मात्र परीक्षेच्या दृष्टिकोनातून लातूर जिल्ह्यातील लेण्या महत्वाच्या आहेत. लातूर जिल्ह्यातील लेण्यांना औसा तालुक्यात आहे म्हणून कधी कधी औसा लेण्या पण म्हटलं जातं, पण त्याचं खरं नाव आहे हरोसा लेणी. त्यांचं खरं नाव आहे हरोसा लेणी. हरोसा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे तर लातूर जिल्ह्यात आहे. आणि या नांदेड जिल्ह्यात या कोपऱ्यामध्ये कंधार नावाचा तालुकाच आहे. नांदेडमध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त तालुके आहेत, 16 तालुके नांदेड आणि यवतमाळ. तर नांदेड जिल्ह्यातल्या कंधारच्या भागात कंधारची लेणी, तर नांदेड जिल्ह्यात कंधार भागात कंधारची लेणी आहे. आणि अशा प्रकारच्या महाराष्ट्रात परीक्षेला जोड्या लावायला हमखास प्रश्न विचारला जातो. पुल्लर लेणी, हरोसा लेणी, खिद्रापूरची लेणी, कान्हेरी लेणी आणि लावा जोड्या म्हणजे जिल्हे कोणत्या जिल्ह्यात आहे. कधी कधी जर तालुके विचारले तर तेही आपल्याला माहित पाहिजे. तर कोणकोणत्या लेण्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. पुणे जिल्ह्यात कार्ले, भाजे, बेडसा आणि मळवली 7 वाहनांच्या काळात उभारलेल्या प्रसिद्ध लेण्या आहे.
वेरुळ आणि अजिंठा लेण्या किंवा त्याचबरोबर पितळखोरा नावाच्या लेण्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे. नाशिक जिल्हा हा लेण्यांचा जिल्हा आहे. त्यामध्ये पांडव लेणी आहे, सांभार लेणी आहे, मांगीतुंगीची लेणी आहे, त्र्यंबक लेणी आहे, अशा अजून भरपूर छोट्या मोठ्या सांग. त्याचबरोबर घटोत्कच लेणी, उल्लर लेणी, कंधारची लेणी, खरोसा लेणी, धाराशिव लेणी या आपल्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत. तर अशा प्रकारच्या महत्वाच्या लेण्या आणि महत्वाच्या लेण्यांच्या संदर्भात विचारले जाणारे प्रश्न आज आपण चर्चा केली. त्यामध्ये महाराष्ट्रातील थंड ठिकाणं, याचबरोबर महाराष्ट्रातील महत्वाचे धबधबे आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या लेण्या कधीच विसरणार नाही असं मेमराईज करून देण्याचा डायग्रामॅटिक प्रयत्न मी केलेला आहे. सर्वांनी त्याचा जास्तीत जास्त फॉलोअप करा, सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आम्हाला शुभेच्छा द्या. थँक्यू एव्हरीबडी. गुड बाय.